आवाज महाराष्ट्राच्या या कार्यक्रमात परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत। मागच्या 2 दिवसातल्या घडामोडींवर आधारित असा आपला आजचा विषय चाललेला आहे। मागचा 1 तास 1.5 तास तो म्हणजे महायुतीतला ताणतणाव आणि या ताणतणावाची कारणं नेमकी काय आहेत। या ताणतणावाला अर्थातच पार्श्वभूमी जी आहे ती मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे नेते नितीन गडकरी यांच्या भेटीची। ही भेट झाल्यानंतर त्याचे जे काही पडसाद शिवसेनेमध्ये उमटले, भाजपमध्ये उमटले आणि अर्थातच माध्यमांमध्ये उमटले त्याच्यावर आपण चर्चा करतो आहोत। या बाबतीत शिवसेनेनं आपली अतिशय तिखट प्रतिक्रिया दिलेली आहे। संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। त्याचप्रमाणे इतर राजकीय पक्षांच्या काय प्रतिक्रिया आहेत, त्या नेत्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत या आपण जाणून घेऊ आणि चर्चा पुढे चालू ठेवू। राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया नसताना महाराष्ट्रात हा संभ्रम निर्माण होतो आहे। हा संभ्रम निदान यावेळेला निर्माण करू नये आणि जे वातावरण चांगलं निर्माण होत आहे त्याला वेगळी दिशा मिळू नये अशा प्रकारची भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडलेली आहे आणि याच्यावरती फार चर्चा करावी असं आम्हाला वाटत नाही। शिवसेना किंवा भारतीय जनता पक्षाची युती ही गेल्या 25 वर्षापासून देशाच्या राजकारणातली सगळ्यात जुनी युती, सगळ्यात विश्वासू युती आहे आणि या दोन्ही पक्षांना खरं म्हणजे आम्ही जेव्हा 2 पक्ष होते तेव्हा तिसरा भिडू आम्हाला नको होता। आम्ही मजबूत आहोत तरी सुद्धा मग रिपब्लिकन पक्षाला आम्ही सामावला, इतर लहान पक्षांना सामावला आहे आणि आता महायुतीची बस ही हाऊसफुल आहे, बस सुटलेली आहे। आता पाय ठेवायलाही जागा नाही, कोणी घुसण्याचा प्रयत्न करू नये आणि घुसवण्याचा प्रयत्न करू नये। नाही, पण राज ठाकरे साहेबांनी कोणाला बोलवलं नव्हतं ना भेटायला। त्या साहेबांना जर कोण भेटायला आलं तर साहेब त्याचा सन्मान राखणार, त्यांच्याशी भेटणार, चर्चा करणार। त्यामुळे आम्ही कुठे सांगायला गेलो की आम्हाला महायुतीत घ्या, महायुतीत घ्या, काही विषय नाही। शेवटी एनडीएचा विषय एनडीए त्यांचा विषय बघा काय करायचं। मला असं वाटतं आमच्या पक्षात निर्णय आम्ही स्वतः घ्यायला आम्ही समर्थ आहेत आणि ते त्याप्रमाणे निर्णय घेतात। मला वाटतं की प्रत्येक जण आपापल्या युद्धाच्या स्ट्रॅटेजीज करत असतो, कोण कोणाला भेटतो, कोण कोणाला भेटतो। आज गडकरींवरतीच टीका झाली आणि गडकरींनी जर जास्त हे केलं तर महायुती तोडून टाकू असं उद्धव ठाकरेंचे राईट हँड उजवे हात संजय राऊत म्हणालेत। मग कोणी म्हणतंय ते अछूत आहेत का? खरं अछूत हा शब्दच कोणाच्या तोंडातनं ऐकणं हे आम्हाला असं हृदयाला बोचणार आहे। त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या स्ट्रॅटेजीनुसार खेळत आहे, त्याच्यामध्ये बोलण्याचा आमचा काही संबंधच नाही। महायुतीची बस हाऊसफुल आहे, आता त्या बसमध्ये जागा नाही असं म्हणतात संजय राऊत आणि कोणी त्यात घुसण्याचाही प्रयत्न करू नये। आधीच मुळात जास्ती पक्ष नको होते, त्यात इतर पक्षांना घेतलेल्या आरपीआय सारख्या आणि इतर पक्षांना आता मात्र बस हाऊसफुल आहे असं संजय राऊतांचं म्हणणं आहे। बरोबर, घुसण्याचा आणि घुसवण्याचा प्रयत्न करू नये असं म्हणणं आहे। आणि बाळा नांदगावकर म्हणतात की राज ठाकरेंनी काही बोलवलं नाही कोणाला भेटायला, कोणी आलं तर त्यांचं स्वागत करणं हे त्यांचं काम आहे किंवा त्यांना भेटणं हे त्यांचं काम आहे। मला असं वाटतं ही मतांतर आहेत। याच्यानंतर आपण बघूयात विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे काय म्हणतात, त्यांचं काय मत आहे या सगळ्या घडामोडींवर। एकनाथराव खडसे भाजपाचे नितीन गडकरी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये जी मीटिंग झाली होती त्यानंतर बरेच तर्कवितर्क लावले जात आहेत। मनसे सोबत कुठलीही नवी खेळी खेळली जाणार आहे याबद्दल चर्चा केली जात होती, पण आता आपल्या सोबत आहेत एकनाथ खडसे साहेब, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। सर, काल जी मीटिंग झालेली होती त्यानंतर बरेच कयास लावले जात आहेत, तर्कवितर्कांना उदाहरण आलेलं आहे, तुम्ही काय म्हणाल त्या गोष्टींवर? माननीय नितीन गडकरी आणि राज ठाकरे यांची काल बैठक झाली। त्या बैठकीमध्ये मनसे महायुती तेव्हा हा विषयच नव्हता। एकंदरीत बऱ्याचदा त्यांच्या बैठका होत राहतात, शेवटी सर्व राजकीय पक्षांचे जे संबंध ठेवायचे असतात ते गडकरींचे आहेतच आणि त्या माध्यमातून मनसे महायुतीत न येता बाहेरून काही पाठिंबा देता येईल का अशा स्वरूपाची चाचपणी करण्यासाठी त्यांची मीटिंग होती। मागचा अनुभव लक्षात घेता मनसे उभे राहिल्यामुळे आम्हाला शिवसेना भाजपला फटका बसला होता आणि याही निवडणुकीमध्ये नरेंद्रभाई मोदींना पंतप्रधान करायचं असेल तर अशा स्वरूपाचे कुठलंही नुकसान होऊ नये याची काळजी घेण्यासाठीच गडकरींनी त्या ठिकाणी राज ठाकरेंशी सोबत चर्चा केली। त्यामुळे महायुतीमध्ये काही संभ्रम आहे किंवा त्याच्यात दरार पडण्याची शक्यता हे अजिबात नाही आहे, कारण महायुतीच्या संदर्भातल्या जागांचं वाटप आमचं झालेलं आहे। महायुतीमधल्या जागांच्या वाटपाबरोबर उमेदवारांचे नावं जवळपास डिक्लेअर झालेले आहेत। त्यामुळे आता कोणी दुसरा पक्ष याच्यामध्ये येईल आणि त्याच्यासाठी फेर जागा वाटप होईल अशी स्थिती आज नाही आहे। सर, तुम्ही जागा वाटपाचा संबंधातून क्लिअर केलेला आहे, पण एकीकडे राजू शेट्टी, रामदास आठवले म्हणतात की जर त्यांनी बाहेरून जरी पाठिंबा दिला तर ते पक्षासाठी चांगलाच आहे। मग शिवसेनेकडून नाराजी का व्यक्त केली जाते? त्यांचे नेते सगळे नाराज झालेत, उद्धव ठाकरेंनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे, का असं वाटतं तुम्हाला? शिवसेनेची नाराजी ही महायुतीत येण्याच्या संदर्भामध्ये आहे, पाठिंबा देण्याच्या संदर्भात नाही आहे। त्यामुळे महायुतीत आम्ही घेतच नाही आहे किंवा तो विषयच नाही आहे, त्यामुळे हा प्रश्नच येत नाही।
ते होते एकनाथ खडसे साहेब, यांनी स्पष्ट केलेलं आहे की मनसेमुळे कुठलाही फटका बसू नये, यामुळे त्यांना मनवलं जात आहे की त्यांनी त्यांचे उमेदवार यावेळेस उभे करू नये, जेणेकरून नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवता येईल. कॅमेरामॅन राजेंद्र गमरेसह महेश बागल, साम टीव्ही, मुंबई. महायुतीमध्ये घेण्याचा प्रश्नच नाही आहे, पाठिंबा देण्याचा फक्त प्रश्न आहे. याचा अर्थ हे आत्ता ड्युरिंग द पोल्स किंवा बिफोर द पोल्स काहीही पॅक्ट होणं शक्य नाही. झाला तर तो नंतर होऊ शकतो का नाही. काल सुद्धा याच विषयावर आपण चर्चा केली होती, आत्ताही त्याच मुद्द्यावर आपण ठेपलेलो आहोत. मला जायचं आहे युवक प्रतिनिधींकडे. त्याचं कारण यावेळेला निवडणुकीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर मतदार हे युवक असणार आहेत. युवकांना काय वाटतं या घडामोडींच्या बाबतीत? त्याचं कारण शिवसेना आणि मनसे आणि भाजप या तिन्ही पक्षांमध्ये युवकांचा फार मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. युवकांना या घडामोडींच्या विषयी काय वाटतं? हा विसंवाद आहे का? ताणतणाव निर्माण झालाय का? तो दूर होऊ शकतो का? आणि मुळात जर दूर झाला नाही, मनसे वेगळी लढली तर त्याचा युतीच्या मतांवर मागच्या निवडणुकीसारखाच परिणाम होऊ शकतो का? आपण जाऊया. आपले प्रतिनिधी संदीप काळे आपल्याबरोबर आहेत, जे विक्रोळीच्या संदेश कॉलेजच्या विद्यार्थ्यांबरोबर युवकांबरोबर आहेत. संदीप, या युवकांना काय वाटतं या प्रश्नांसंदर्भात त्यांना विचारा आणि आम्हाला सांगा. अगदी बरोबर आहे सर. काही दिवसात निवडणुका येऊ लागलेल्या आहेत आणि या निवडणुकीमध्ये त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. जे सध्या काँग्रेस सॉरी मनसे आणि शिवसेनेमध्ये सध्या वाद सुरू आहे युतीमध्ये. त्या वादाकडे तुम्ही कसं पाहता? त्याचा थेट निवडणुकीवर काही परिणाम होईल का, किंवा पक्षांतर्गत हा वाद का आत्ताच उद्भवला असं तुम्हाला वाटतं? मला तर फक्त एकच वाक्य आठवते की हत्तीचे दात खायचे वेगळे आणि दाखवण्याचे वेगळे. म्हणजे हे जे काही भांडण दाखवतात आहे ना, ते फक्त दाखवण्यापुरतेच आहे. तर तुमची इंटरनल काही प्रॉब्लेम आहे तर तुम्ही स्वतः सॉल्व करा, लोकांपुढे नका मांडू. सर, मला असं वाटतंय की ह्यांचे जे काही अपवाद आहेत, म्हणजे ते जे काही वादविवाद आहेत, हे यांनी फक्त इथे न दाखवता, ह्या पिरियडमध्ये न दाखवता, हे यांनी आपापसातच समजून घ्यावेत. मुंबईमध्ये जे भांडण चालले आहेत ते भांडण न करता मुंबईच्या ज्या माणसांचा विकास कसा होईल ह्याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. इनके बीच जो आपस में झगड़े हो रहे हैं उनके कारण कहीं ना कहीं इनकी जो यूनिटी है वो टूटते जा रही है. इन्हें अपने आपस के झगड़े को नज़रअंदाज करते हुए जनता पर ध्यान देना चाहिए. दोघंही जे आहेत गट, शिवसेना आणि मनसे, दोघंही मराठीच्या मुद्द्यावर भांडत आहात. पण मराठीच्या मुद्द्यावर भांडता ह्या दोघांनी जो गड आपापला निवडलेला आहे, जसं नाशिक आणि मुंबई, तर ह्या दोघांच्या गडावरती जर इतिहास बघितला नाशिकचा आणि मुंबईचा, तर किती विकास झालेला आहे. तर ह्या विकासावर त्यांनी लक्ष द्यावं. जो की तो लक्ष देत आहेत की कुठला पक्ष किंवा कुठला उमेदवार कुठे कुणाला भेटला ह्याच्यावर जास्त लक्ष केंद्रित करण्यापेक्षा नक्कीच त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर लक्ष द्यावं, असंच मला एवढंच वाटतं. आज आपले नितीन गडकरी राज ठाकरेंकडे जातात आणि त्यांचा प्रस्ताव मांडतात की तुम्ही निवडणूक लढवू नका, नाहीतर आमच्या मराठी माणसांची मतं फुटतील. तर ह्याच्यावरून एवढंच साध्य होतं की कुठेतरी नितीन गडकरी यांना राज ठाकरेंची भीती वाटते आणि यांना इथे राज ठाकरेंची भीती वाटते. म्हणजे ज्या व्यक्तीला भीती वाटते तो आपला विकास कसा घडवेल. ह्या लोकांनी जर आपापसात न भांडता जर लोकांच्या भल्यासाठी भांडलं तर प्रत्येकाला मतही वाटून मिळतील व देशाचा प्रत्येकाचा विकास होईल. ठीक आहे. मला असं वाटतं युवकांच्या प्रतिक्रिया आपण बघितल्या, महिलांच्या पण प्रतिक्रिया बघणं आवश्यक आहे. आपल्या रोजच्या कार्यक्रमाचा तो एक भाग आहे. तनिष्कांना काय वाटतं हे आपण बघूयात. आजच्या या विसंवादाच्या किंवा ताणतणावाच्या, महायुतीतल्या ताणतणावाच्या पार्श्वभूमीवर तनिष्कांचं मत जाणून घेऊन चर्चा पुढे चालू ठेवू. आत्ता जो युतीमध्ये वाद सुरू झालेले आहेत की मी श्रेष्ठ की तू श्रेष्ठ, ह्या श्रेष्ठमध्ये युतीचं जे नेमकं ध्येय आहे ते बाजूला राहील. संसार सुरू होण्याच्या आधीच जर कधी अशी भांडणं सुरू असतील तर तो संसार तरी कसा टिकेल. म्हणजेच आमच्यासारख्या सामान्य जनतेचं त्यामध्ये भरडच असणार आहे ना, त्याला न्याय कसा मिळणार आहे. आपापसातली भांडणं मिटवून युती होईल नाही होईल हा तर मुद्दा आहेच आहे, पण युती झाल्यानंतर सुद्धा सामान्य माणसांचे प्रश्न किती सुटतील हा मुद्दा पण विचार करण्यासारखा आहे. तर तो मुद्दा जास्त महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. कुठल्या एखाद्या गटाचा आपल्याला पाठबळ आहे म्हणून त्या उमेदवाराला आपण ते सीट द्यायचं किंवा तिकीट द्यायचं हा विचार हा युतीमध्ये नसावा. पण ज्या माणसांनी योग्य काम केलेलं आहे आणि त्याला जरी त्याचं काम श्रेष्ठ आहे, त्यांनी व्यवस्थित सगळीकडे आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाने सगळं जर केलं असेल तर तो पर्टिक्युलर गटाचा आहे म्हणून त्याला तिकीट दिलं जाऊ नये. पण त्याचं सगळं कार्य जे आहे ते लक्षात घेऊन त्याला तिकीट
तिकीट दिलं जावं असं आम्हाला वाटतं. मुळात गोष्ट अगदी साधी आहे की आपल्याला एखादं छोटंसं काम जरी एकत्र येऊन करायचं असेल तर आपल्यामध्ये एक वाक्यता असणं गरजेचं आहे. पण आज आपण बघतो की महाराष्ट्रासारखं एवढं मोठं राज्य आणि तेही 5 वर्षांसाठी जर त्यांना चालवायचं असेल तर त्यांच्यामध्ये एक वाक्यता असणं, एकमेकांवरती विश्वास असणं आणि मतभेद नसणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे सामान्य मतदार जेव्हा मतदान करण्याचा विचार करेल तेव्हा त्याला विश्वास वाटला पाहिजे की जेव्हा आपण ह्यांना निवडून देऊ तेव्हा ते आपल्या प्रश्नांचा विचार करतील, ना की आपापसातले मतभेद सोडवण्यातच सगळं त्यांची शक्ती आणि वेळ त्यातच खर्च झाला तर ते सामान्य मतदाराचे जे प्रश्न आहेत ज्यासाठी त्यांना मतं देऊन निवडून दिलेले ते सोडवणार कधी. इलेक्शन येतात त्यावेळेस ही सगळी एकत्र येतात, ती सत्तेसाठी एकत्र येतात. तर एकत्र येऊन ही सत्तेसाठी एकत्र येऊन ही जनतेचा फायदा करतीलच असं नाही आहे. सामान्य माणसांचे सामान्य प्रश्नसुद्धा सुटतीलच असं नाही आहे. तर माझं असंच मत आहे की त्यांनी सत्तेसाठी जरी एकत्र आले तरी त्यांनी सामान्य माणसाचे सामान्य प्रश्न तरी सोडवण्याचा प्रयत्न करावा.